काय ग अनु, अगं एवढं हसण्यासारखं काय झालंय? नाही, एवढी हसतीयस म्हणजे तू खुश असणार. म्हणजे आता यापुढे माझा संसार सुखाचा होणार एवढं नक्की. अगं पण आपला अजून हनीमून राहिलाय ना, त्याचं काय? अगं पण सांग ना मला, काय झालं काय तुला एवढं हसायला? विरेन, अरे आईचा फोन आला होता. बस एवढंच? एवढंच नाही, मग? तुला माहितीये उद्या मला दादा न्यायला येतोय. अरे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला गावी जायला परवानगी दिलीये. अगं, काय सांगतेस काय? हो, आणि जमलं तर त्याही येणार आहेत गावी. अनु, माझा तर विश्वासच बसत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स, ग्रेट. बघ आता तू आईला जिंकलंयस ना, म्हणजे या घरातल्या प्रत्येक माणसाला तू जिंकू शकशील नक्कीच. विरेन, याचा अर्थ माझ्यावरचा त्यांचा राग गेला असेल का रे? गेलाच असणार अनु, आणि कितीही काही झालं ना तरी शेवटी माझी आई आहे ती. तिने आता नाही म्हटलं तरी सून म्हणून ऍक्सेप्ट केलंच असेल ना तुला. हा विरेन, आपण गावी गेल्यावर ना सगळ्यात आधी देवळात जाऊन येऊया. नक्कीच. बऱ्याच देवांना नवस बोलून ठेवलेत मी. हो, पण आपल्याला एकदा प्रीतीला जाऊन भेटायला लागेल. मला हात जोडून माफी मागावी लागणार आहे प्रीतीची. खरं तर मलाही तिची माफी मागायची आहे. पण मी आज खूप खुश आहे. आता तू बघच, सगळ्या घरच्यांचे मी कसे लाड करते ते. ग्रेट. अनु, तू सगळ्या घरच्यांचे लाड करशीलच ग, पण माझे लाड कधी करणार? आज, आत्ता, या क्षणी. चहा घेताय ना? प्रीती उठली? झोपली अजून. अजून 8:30 वाजलेत. दा तिला उठवा. आणि हे बघा, कालचा विषय पुन्हा तिच्यासमोर काढायचा नाही. मला खूप काळजी वाटते हो. आता काळजी आपण नाही करायची, काळजी ते करतील. जा तुम्ही तिला उठवा, मला तिच्याशी बोलायचं आहे. हो. प्रीती, ए प्रीती, उठ बाळा. प्रीती, प्रीती, ए प्रीती, उठ राजा. प्रीती, प्रीती, ए प्रीती, प्रीती, आओ आओ, लवकर या इकडे, लवकर या. ही प्रीती बघा. ए प्रीती, आओ बघा. प्रीती, प्रीती, डॉक्टरांना फोन करा, लवकर करा प्लीज. ए प्रीती, ए राजा, उठ ना. ए, काय केलं होती ती? हॅलो डॉक्टर. कविता, ये पोरी कविता. आले आले. कविता, अगं वाण्याकडनं सामान घेऊन ये. थोडस जास्तीच आण बघ, कमी पडायला नको. आता परत कसलं सामान? अरे देवा, मी तुला सांगितलंच नाही वय. अगं अनु आणि हिरेन येणार आहेत. काय? वय अरे वा, जावई बापू येणार म्हणून लई घाई सुरू झाली तुमची. तसं नाही रे, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच येत आहेत नव, मग मानपान करायला नको. मानपान कसला करताय?
दोघांना समोरासमोर उभा करून जा बिचारा. तो जाप तूच विचार मुंबईला जाऊन. पहिला मान भावाचा असतोय, बहिणीला माहेरी घेऊन येण्याचा. हे आहे कशी दिसेल ना आपली अनु, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र. हा लई बेस दिसेल मग माझी पोर. मलाही खूप आवडेल अनुला असं बघायला. आणि सोबत वीरेन. मेड फॉर इच अदर असा बोर्डच करून लावूया बघा. एवढा विचार जर का माझा केला असतास तर मी बी आपल्या बेडरूमच्या बाहेर बोर्ड लावला असतं की असंच. खरं ते बोलतोय. हे बघ, इरेनच्या आवडीचे समधे पदार्थ करायचे. चालेल. अनुनी सांगितलंय मला त्यांना काय आवडतंय काय नाही. मी करेन सगळं, तुम्ही काही काळजी करू नका. चालेल. मी काय म्हणतो कविता, हा तुझ्या घरच्यांनी कधी माझ्या आवडीने एवढी विचारलं नाही त्या. नाही म्हणजे हा जो काय जावं मधला भेदभाव असतो की नाही तूच मला अजिबात आवडत नाही बघ. चला आई, मला आतमध्ये खूप काम आहे. या असल्या चर्चा करायला वेळ नाही मला. लई लबाड आहेस बघ तू. अरे काय लबाड. काय झालं डॉक्टर? आय एम सॉरी प्रतापराव, बट शी इज नो मोर. नाही असं नाही होणार. आय एम सॉरी. याच्यापूर्वी अनेक वेळा मी तुझा अपमान केलाय, पण त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. पण जरा बघा ना प्लीज, काहीतरी आशा बघा. आय एम सॉरी, मी पुन्हा पुन्हा चेक केलंय पण खूप उशीर झालाय. हॅलो बाबा बोला. हॅलो 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 बाबा, काय झालं? हॅलो अदिती बेटा, अगं आपल्या प्रीतीनं आत्महत्या केली आहे. आपल्या सगळ्यांना सोडून गेली. अगं काय झालं? काय झालं? आदिती, अगं अगं प्रीती, काय 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 अगं जरा पाणी घेऊन ये. पाणी घेऊन पाणी आण, पाणी आण पटकन. प्रीती, हो हो काय बाबाचा फोन आला. काय काय प्रीतीचं काय झालं? काय झालं? काय झालं? मामा प्रीती. अगं काय झालं? अण्णा प्रीती काय 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 झालं काय ते एकदा नीट सांग बघू. फोन आला होता. प्रीती, अगं बोल ना, काय झालं प्रीतीला? प्रीतीने आत्महत्या केली. शांत हो बाई. शांत हो, शांत. नको मला तर जास्त पाणी. आदिती, तुझ्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. तुझ्यामुळे. हिच्यासाठी नाकारलंस ना तिला? हा? हे दोघं खुनी आहेत मम्मा, हे दोघं खुनी आहेत. हा मी सोडणार नाहीये तुला, मी अजिबात सोडणार नाहीये. हे दोघं खुनी आहेत मम्मा, यांच्यामुळे प्रीतीने आत्महत्या केली. माझ्या प्रीतीने आत्महत्या केली बाबा. याच्यामुळे या उदासा जेव्हापासून घरी आले सगळं नाश होत होते सगळ्या गोष्टींचा. मम्मा माझी प्रीती
अनु का केलं आपण विरेत लग्न सांग ना का केलं अनु जरा शांत होशील का तू बघ, हे जे काय घडलंय ना ते सगळंच इतकं शॉकिंग आहे की चूक कोणाची आहे यावर सुद्धा विचार नाही करू शकत होत आपण. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मीच घेतलाय रे प्रीतीचा जीव. अगं वेडी आहेस का तू? हा लग्न होऊन 2 दिवसही नाही झाले रे आणि हे माझ्यामुळे अजून काय काय होणार आहे कुणाच ना. अनु मला तर सारखे प्रीतीचे शब्द आठवत आहे. मी कधीच चुकी नाही होणार. अनु, अगं अगं जरा तू शांत हो. हे बघ हळूहळू हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. हं? शांत होशील का जरा तू आधी? आधीच सगळ्यांच्या नजरेत माझ्यासाठी द्वेष होता. आता तर अनु, हे बघ उगाच टेन्शन घेऊ नकोस. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कशाचीही काळजी करायचं कारण नाही. हं? शांत हो बरं. शांत हो. अनुपमा आणि वीरेंचं लग्न म्हणजे मनापासून केलेल्या प्रेमाचा विजय. नक्कीच आहे. आणि जरी त्यांचं लग्न झालं नसतं तरी त्यांच्यातलं प्रेम थोडंच कमी होणार होतं. आपल्यासारखं. हा 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 आय एम सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं. माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. अगं तुझी माझ्याबद्दल जरी नसली तरी माझी माझ्याबद्दल आहे ना. हे सगळं मी एवढं लाईटली घेतलंय ना, इतकं लाईटली की मी काही ठाम निर्णय घेऊ शकलो असतो. पण सिद्धार्थ, तुला काहीही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. गेले कित्येक दिवस मी खूप अस्वस्थ आहे गार्गी. अगं मी तुला काय दिलं? त्रास, दुःख, अवहेलना. यू कांट अंडरस्टँड हाऊ मच आय लव्ह यू. अरे, तुझं प्रेम मी समजू शकणार नाही तर अजून कोण समजून घेणार? आणि गार्गी, मी जरी तुझ्याशी लग्न केलं नाही तरी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुझ्या सोबत असेल. दुःखात नको रे. मी जे भोगते ना ते खूप झालं. उद्या जर का काही झालं तर कोणीतरी सावरायला खंबीर हवं ना. प्रतापराव, आता तुम्हाला सांभाळायला हवं सगळ्यांना. हे पा, आम्हाला सौदामिनी बाईंना भेटायचंय. प्लीज जरा आम्हाला जाऊ द्या. आम्ही पत्रकार आहोत. तुम्हाला असं आत जाता येणार नाही.
हे पा आम्हाला सौदामिनी बाईंशी बोलायचंय प्लीज. ए मला परिस्थिती काय कळत नाही का? चला निघा प्लीज. उपेंद्र बोला, काय विचारायचंय? मॅडम जे काय झालं त्याबद्दल तुमचं मत काय? झाली ही घटना फार दुःखद आहे. आम्ही प्रतापरावांच्या दुःखात सहभागी आहोत. प्रीतीच्या आत्म्याला शांती मिळो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. मॅडम मला काय वाटतं, प्लीज यापेक्षा जास्त आम्ही काही बोलू शकणार नाही. प्लीज. मॅडम प्रश्न महत्वाचा आहे. ए मॅडम काय बोलल्या कळलं ना तुम्हाला? आतमध्ये कोणी पाठवलं रे? चले चल चाले ये चल. सौदामिनी बाई, किती लोकांची तोंड तुम्ही अशी बंद करणार आहात? आणि याच्यामुळे सत्य लपून राहील असं वाटतंय तुम्हाला? हे बघा प्रतापराव, आम्हाला डोंट टच मी. तुम्ही सगळे जबाबदार आहात माझ्या पुरुष मृत्यूला. तुमच्यामुळे माझी पोरगी मेली. एक नंबरचे खोटारड्या तुम्ही. कपटी आहात, कपटी. खरं तर प्रतापराव म्हणजे आम्हाला कुणालाच असं वाटलं नव्हतं की तो असं काहीतरी वागेल. शटाप. हे असलं स्पष्टीकरण देताना तुम्हाला लाज नाही वाटत? स्वतःच्या पोरांना जर धाकात ठेवता येत नव्हतं तुम्हाला तर जन्म कशाला दिलात? प्रतापराव आवाज खाली करा. आवाज चढवून बोलण्याचे तुमचे दिवस संपलेत, कळलं? राजकारणात आणि इतर व्यवसायात सुद्धा याचे पडसाद उमटणार आहे, तुम्ही विसरू नका. प्रतापराव आम्ही तुमचं दुःख जाणतो. नाही, तुम्ही माझं दुःख नाही समजू शकत. स्वतःच्या पोरीच्या प्रेताच्या बाजूला उभं राहणं म्हणजे काय याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. ते क्लेश काय आहे तुम्हाला माहिती आहे? मला विचारा, मी सांगेन. प्रतापराव जे तुमचं दुःख तेच आमचं दुःख. अहो प्रीती आम्हाला मुलीसारखी. गार्गीपेक्षा सुद्धा अदितीवर जास्त जीव आहे आमचा. धंदा, व्यवसाय, राजकारण याच्या पलीकडचे आहेत आपले संबंध प्रतापराव. आहेत नाही, होते. ठीक आहे, आम्ही बाहेर थांबतोय. आपण नंतर बोलू. आम्ही थांबतोय बाहेर. आदिती, आम्ही नयनला बोलावून घेतो. काही गरज नाहीये. तिला सांगा इथे पाऊली ठेवायचं नाही. तिच्यामुळे माझ्या बहिणीचा जीव गेलाय. तिनेच लग्न लावून दिलं ना विरेनचं त्या अनुपमाशी.